परिच्छेद पर्यवेक्षक व विभागीय हिशेबनीस व इतर सेवक वर्ग यांनी संस्थेचा वाढता व्यवहार व्यवस्थित सांभाळल्याने हिशेब कामकाजात सुसूत्रता आली. तसेच इतर सेवक वर्गांनी देखील त्यांचेवर सोपवलेली कामे जबाबदारीने पार पाडल्याबद्दल तेही धन्यवादास पात्र आहेत. परिच्छेद अहवाल काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळाचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून प्रस्तुत अहवाल संपवितो. परिच्छेद सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद आपल्या कंपनीच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला फार आनंद होत आहे. दिनांक 31 मार्च 1985 रोजी संपलेल्या वर्षाबाबत तपासलेल्या हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच असे मी गृहीत धरतो. तसेच 1985 या सालातील आपल्या कंपनीच्या कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये असलेल्या संचालकांचा अहवालही आपणास आता पावेतो मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन, नफा तोटा पत्रक आणि संचालकांचा अहवाल हे दोन्ही आपण वाचले असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद मार्च 1984 या वर्षी आपण जी महत्त्वाची पावले उचलली व ज्या योजना राबविण्यासाठी आखल्या त्यामुळे आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता यामध्ये लक्षणीय वाढ झाली व कंपनीची एकंदर परिस्थिती अहवाल काळात सर्व बाजूंनी सुधारली आहे. या गोष्टीकडे मागील वर्षी म्हणजे 1984च्या सर्वसाधारण सभेत मी आपले लक्ष वेधले होते याची आपणास कल्पना असेलच. त्यानंतर वेळोवेळी आपण केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आपल्या कंपनीने डोळ्यात भरण्यासारखी प्रगती केली आहे. औद्योगिक व शेतीविषयक कामगारांविषयक धोरणांची यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वे कंपनीने ठरवून दिली आहेत. त्यामुळे कंपनीची सर्वांगीण व समतोल प्रगती जलद गतीने झाली. त्याशिवाय कंपनीच्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व काटकसर करण्यासाठी व उधळेपणाला आळा घालण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी कंपनी अत्यंत दक्ष आहे. याचा फायदा असा झाला की कंपनीच्या वर्षामध्ये गेल्या वर्षापेक्षा 20% बचत झाली आहे. कामगारांचे वेतन, कच्च्या मालाच्या किमती व कामगारांच्या सुधारित वेतन श्रेणीबाबत कंपनीने विशाल दृष्टिकोन ठेवला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कंपनीने आत्तापर्यंतच्या सर्व उपाययोजना प्रसंगानुसार व काळाच्या गरजांनुसार योग्य प्रकारे आखण्यात आल्या आहेत. वरील सर्व गोष्टींमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा फारच वाढली आहे, यात शंका नाही. संचालक मंडळ हे नेहमीच कंपनीच्या भागीदाराचे वेळोवेळी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी नेहमी वचनबद्ध राहील असे मी आश्वासन देतो. परिच्छेद
मला सांगावयास आनंद वाटतो की कंपनीच्या कामकाजाचे सर्व व घसारा यांची तरतूद केल्यानंतर आपल्या कंपनीने पुन्हा 1985 साली 15 लाख रुपये एवढा नफा कमावला आहे. त्यावरूनच कंपनीची आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे हे नमूद केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एकंदर कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे हे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. याबाबतचा अधिक खुलासा मी वेळोवेळी केलेला आहेच याची आपणास कल्पना असेलच. परिच्छेद 1985 साली आपली ही कंपनी 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून कामगारांना यावर्षी 25% बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. चालू वर्षापासून आपल्या कंपनीच्या आवारात एक छोटीशी लायब्ररी व लहान मुलांसाठी बालवाडी वर्ग सुरू करण्यात येत आहे. ही गोष्ट कंपनीसाठी भूषणावह आहे.